वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आम्ही चाललो आहोत बाजारामध्ये. खेळणी आणायला नाही मला चुड्याचं वगैरे सामान आणायला जायचं आहे. उद्या आहे भोगी, तर त्याच्यासाठी शॉपिंग करायला जायचे. तीळ वगैरे आणि चुडा, भजीचं सामान वगैरे लोटायचं तर आणलेलं आहे मी. वाणाचं वगैरे आणायचं आहे. परवाला आहे संक्रांत आणि उद्या आहे भोगी. उद्या पण स्पेशल आपला ब्लॉग होईल. मी छान दिसला का? अंशू म्हणाले मी किती छान दिसली, किती छान दिसली. टेबलावर आहे तिकडे. तर चला जाऊया आपण गोलाई. तुम्हाला म्हटलेच होते माझे, आणि एक चक्कर होईल गोलाईमध्ये. आणि मला फायनली लक्षात आलेलं आहे सरक. तर आज उद्या आहे भोगी, म्हणून उद्या भजी आणि बाजरीची भाकरी स्पेशल भोगीचं, आणि चुडे वगैरे बसवतात, बायांना भजी वगैरे देतात. आता बघू तिथे कोण आहे का नाही बाया वगैरे. काय काय अंशू हर्षू पुसायला चष्मा. तर चला आपण जाऊया गोलाईमध्ये. काय काय सामान घ्यायचे ते तुम्हाला सगळं दाखवते मी. कशी संक्रांत आमची सेलिब्रेट होते ते. पहिला संक्रांतीचा व्लॉग आहे हा आपला, व्लॉगिंग सुरू केल्यापासून. तर चला. कशीच राखी दोन बदलले का म्हणते फारशाला एक फुल आहे बघा बरं पाहिजे पडतील पण हे का पुन्हा काय करायचं लागेल? लागते म्हणजे हळदी कुंकू शिवाय घेतलीच खायला. हळदी कुंकू आपण टाकायचं तिला काय आता वाजलेले आहेत 8:30. अंशू हर्षू गेलेला आहे स्कूलला, आणि आज मी त्याला काही म्हणजे दुसरं काही दिलं नाही. त्याला आज बनवून दिलेला आहे हे पहा शिरा, जे की मला आज बनवायची आहे भजी आणि बाजरीची भाकर, जे की आज आहे भोगी आणि स्पेशल त्याच्यासाठी हा सगळा मेनू करणार आहे. आणि ऑलरेडी मी करून पण ठेवलेला आहे हे पहा. कारण सकाळ सकाळीच मला हे काम जे आहे ना स्वयंपाकाचं उरकून जातं, म्हणजे लवकर होतं बरं का. पुन्हा अंशूला सोडायचं, त्याचा टिफिन वगैरे हे पण जेवतात. त्याच्यात मग 9पर्यंत 9 9:30 पर्यंत मला सगळी प्रिपरेशन करून ठेवावी लागते. म्हणून सकाळ सकाळी करते आज ब्लॉग मी. आणि हे बघा इथे मी निवडून ठेवलेला आहे गाजर, आणि हे बघा हरभरे जे की ढाळे असतात ना कच्चे ते, आणि वाटाण्याच्या शेंगा वगैरे, आणि हे सगळं जे काही आहे ना जे सर्व भजीमध्ये जाणार आहे. आणि हे आहे चिंच, जे की आंबूसपणा येतो ह्याच्याने चिंचेने. आणि हे सर्व मी हे तर ढाळे जे आहेत ना हे रात्रीच तोडून ठेवले होते रात्री मी. आणि हे वटाणे वगैरे सध्या आत्ता सोललेले आहेत. आणि मला ना 70 रुपयात थोडं थोडं सगळं दिलेले, खूप म्हणजे खूप थोडं दिलं होतं त्या मावशीनी. आता मी जेवढी होईल ना तेवढी एवढ्याची भजी करणार आहे. हे आहे सर्व म्हणजे याला उकडून घ्यायचं आहे. आणि तुम्ही दुसरं काही काही काकडी वगैरे पण आहे, पण मी त्याच्यात टाकलेली आहे. दुसरं काही काही आहे ना सर्व भाज्या मिक्स करून भजी करतात. आणि इथे ठेवलेलं आहे मी हे पहा. ह्याच्यामध्ये आहे लसणाची पात आहे हे वरची, हे आपली कांद्याची पात आहे खालची. तुम्हाला मी दाखवते एक मिनिट म्हणजे दिसेल. सर्व हे भाज्या वगैरे मी सगळ्या आत्ता जस्ट तोडून घेतलेल्या आहेत. हे पहा वांगी आहे, वांग आहे, वरण्याच्या शेंग, हे बघा हे वरण्याची शेंग आहे, आणि सर्व काही आहे. हे मी मिक्स करून घेतलेलं आहे कारण मला टाईम नाही म्हणून तुम्हाला दाखवते फक्त. हे सर्व पालेभाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत. आणि ही फोडणी दिल्यानंतर मग टाकायच्या आहेत, कारण ह्या लवकर म्हणजे शिजतात आणि ह्याला तेवढा वेळ लागतो. तर आता मी याला शिजायला ठेवणार आहे, म्हणून म्हटलं तुम्हाला सांगावं. कारण आज भजीचा बेत आहे, आज आहे भोगी. चुडा वगैरे बसवतात, एक भाकरी आणि भजी देतात. पण आता इथे कोणी भेटलं तर देईन, नसता मग देवाला वगैरेच ठेवेन मी. आणि जे काही आहे ते घरीच मी स्वतः. चुडा मला आणायचा आहे बाजारात, आणि काल खूप म्हणजे खूपच हे होतं, ट्रॅफिक जाम होतं, सभा वगैरे होत्या, इलेक्शन चालू आहेत ना, त्याच्यामुळे आम्हाला काही गोलाईत जायचं म्हणजे प्रश्नच आला नाही. गोलाईत गेलोच नाही आम्ही, खूप ट्रॅफिक होती. फक्त म्हणजे चौकामधूनच आलो, तिथंच भाजी वगैरे जे काही भेटेल ते सामान घेऊन आलेलो होता. तर चुडा मेन राहिलेला आहे माझा. सुगडी वगैरे मी आणलेले आहेत, ते पण दाखवते मी तुम्हाला. आता सुगडी वगैरे ते तर तुम्हाला उद्या पाहायला भेटतील उद्याच्या ब्लॉगमध्ये. कारण आज ना भजी आणि बाजरीची भाकर ह्याचा स्पेशल ब्लॉग होणार आहे.
तर कंटिन्यू राहा. आणि याला मी ठेवते आता उकडायला छानपैकी सुंदर असं, कारण थोडंच आहे पण तरी पण मी कुकरमध्ये ठेवणार आहे, कारण लवकर होतं, आपल्याला लवकर बनवायचं आहे म्हणून. इथे आपलं छान प्रकारे हे बघा शिजलेलं आहे. आता आपल्याला द्यायची आहे फोडणी भज्जीला, जशी की आपण बेसन कसं करतो सेम तसं, पण ही इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत सर्व काही जे आहेत ते. आणि मला ह्याला वॉश करून घ्यायचं आहे, वॉश नाही केलं मी. मला एक सांगते, सकाळ सकाळी केलंय मी हे कांड, हे पहा. कारण ना मला रव्यामध्ये थोडं आळीसारखं दिसल्यासारखं दिसलं, म्हणून मी गरम गरम रवा ना याच्यात चाळलेला आहे, तर हे झालेलं आहे सकाळ सकाळी. सकाळ सकाळी गडबडच हे काहीसं मी कांड केलेला आहे. चंद्राचा आकार झालेला आहे चाळणीचा, तर काही नाही, याला टाकून द्यावं लागणार आहे, उपयोग नाही. आणि मी इथे सुरू केलेलं आहे भज्जीला, जे की तुम्हाला सांगितलेलं होतं आज भज्जी करायची आहे म्हणून. आणि मी फ्रेश पण झालेली आहे भज्जी करून. मग पुन्हा देव पूजा वगैरे करायची आहे, पण फुलंच नाही आहेत माझ्या देवाला. तर बघू आता, हे आणले तर बरंच आहेत. ह्यांना तर सांगितलेलं आहे नसता, उद्या तर मला नक्की आणावंच लागतील, आज काहीही करून. तर चला आपण करूया भज्जी. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ते मला नक्की सांगा. आधी बनवते चला. आणि इथे मी ठेवलेलं आहे माझ्या किचनच्या साईडला कोपऱ्यात एक छोटूसं मनी प्लांट. बघू तर हे वाढतंय की काय होते. फर्स्ट टाइम ठेवलेलं आहे. जर हे वाढलं ना तर इकडून एक ठेवणार आहे, तिकडे एक, आणि इथं एक. पण इथं ठेवेन की नाही माहीत नाही, पण इकडं तर त्या कॉर्नरला एक ठेवणार आहे, जर हे असंच वाढत गेलं तर. अंशूच्या बड्डे दिवशी ठेवलेलं आहे मी. आहे एवढं पीठ मी बेसनचं, आता एवढ्याची भजी बनवायची. आणि थोडं लागलं आपल्याला, लागलं तर एक्स्ट्रा आणि घ्यायचं आहे. आणि सध्या मी थोडीच बनवणार आहे भजी, जास्त नाही. तर इथे कढईत तेल टाकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला इन्ग्रेडियंट्स टाकून घ्यायचे, भाज्या वगैरे, लसूण सोललेला आहे, कढीपत्ता पण टाकणारे, शेंगदाणे घेतलेले आहेत, आणि हे सर्व काही मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत. तर आपल्याला आता इथे बनवायचं आहे भजी. इथं मी इन्ग्रेडियंट्स वगैरे घेतलेले आहेत. आणि हे पहा, आधी टाकायचं आहे आपल्याला मोहरी. मी तर टाकते बरं का, इथे टाकलेली आहे हे मोहरी. आणि जिरे पण टाकायचे आहेत. हे पहा, जिरे टाकल्यानंतर मग टाकायचं आहे लसूण. हे बघा, लसूण टाकायचं आहे. आणि परत मी टाकणार आहे कढीपत्ता टाकल्यानंतर मग आपल्याला टाकायचे आहेत हे पालेभाज्या. हे पहा, सध्या माझा आवाज यायला नाही व्यवस्थित. पाठीमागं आमच्यात इलेक्शनचा एवढा मोठा म्हणजे लाऊडस्पीकर यायला आहे ना, खूपच मोठा. इथे हे टाकलेलं आहे. सगळ्या भाज्या आपल्याला आता ना एकदम छान परतून घ्यायच्या आहेत. चला तर आपण पाणी टाकून घेऊया. इथे आपलं पाणी गरम झालेलं आहे. आणि हे पण छान प्रकारे शिजलेलं आहे. 10 मिनटं मी शिजवून घेतलेलं आहे याला. आणि तेलातच शिजवलेलं आहे बरं का, याच्यामध्ये मी पाणी वगैरे काही टाकलेलं नाही आहे. आता याच्यात टाकते मी पाणी गरम. आधी हे टाकून घ्यायचं आहे, हे पण गरमच होतं. आधी हे टाकून घेते. हे बघा चिंचचं, काही नाही, काढू शकतो आपण. चिंचमुळे ना एवढा सुंदर स्वाद येतो ना, आंबूस आंबूस खूप छान लागते भजी चिंचेमुळे. असं पाणी टाकणार आहे मी आता फक्त. आता ह्याला छानपैकी असं शिजू द्यायचं, उकळी येऊ द्यायचं ह्याला. आणि उकळी आल्यानंतर मग आपल्याला टाकायचं आहे हे भजीचं, हे बेसनचं पीठ, जे की ह्याच्यामध्ये. आणि लागलं तर घट्ट होईल असं, त्याच्यामुळे मी जास्त पाणी नाही टाकणार. जेवढं शिजून होईल तेवढं ठीक आहे. आता टाकायचं हे पाणी. टाकल्यानंतर मग आपल्याला टाकायचं आहे मीठ, कारण मीठ आता टाकू शकतो आपण, कारण सगळं मेल्ट झालेलं आहे, सगळं मिक्स झालेलं आहे मिक्सचर. आणि मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली नाही बरं का, कारण सगळं म्हणजे ऑलरेडी ह्याच्यामध्ये आहे पालेभाज्या सगळ्या,
त्याच्यामुळं कोथिंबीर वगैरे नाही टाकलेली मी. कढीपत्ता टाकलेला आहे, कारण कढीपत्ता खूप म्हणजे टेस्टी लागतो. कोथिंबीर पण असती, पण नाही, पालेभाज्या खूप नको म्हणून मी थोडंच टाकलेले आहेत. आणि हे पहा, आता याला ना छान प्रकारे उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर मग आपल्याला हे टाकायचं आहे. आता टाकून घेते मी याच्यामध्ये मीठ, जे की मीठ पण कमी टाकलं तर चालते, कारण आधीच आपल्या त्याच्यात आहे चिंच, त्याच्यामुळे कमी पडलं तर चालतं, पण जास्त पडू नये म्हणून. तर इथे आलेली आहे आपल्याला भज्जीला उकळी. हे पहा, आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेसन पीठ. आता मला तर वाटायला आणि एक्स्ट्रा लागेल, पण बघूत काय होईल ते. बारीक करून घेते गॅस. आणि आता आपण करूया, हटूया ह्याला. माझ्याकडे हटायचं आहे, पण मला पळीनच सोपं वाटतं म्हणून मी ह्याच्यानंच हटते. ते आपली भज्जी रेडी आहे. हे पहा किती सुंदर झालेली आहे. मला वाटलं खूप म्हणजे असं पातळ होती वाटलं, पण नाही, एकदम छान झालेली आहे. मला जशी पाहिजे होती, यांना जशी आवडते तशी एकदम छान. आणि अशा प्रकारे भज्जी असती बरं का. हे पहा, आणि इथे मी बनवत आहे आता बाजरीच्या भाकरी. इथे आहे, हे पहा, इथे बाजरीचं पीठ आणि बाजरी आधी नैवेद्य करून घेते आणि मग बनवते मी भाकर, कारण तुळशीला, गाईला आणि देवाला असं बनवणार आहे. 4-5 निवेद्य बनवणार आहे. आणि चला बनवूया आपण निवेद्य. आणि भज्जी ऑलरेडी तुम्हाला कशी वाटली ते सांगा मला नक्की. आता बनवते मी भाकरी. झालेला आहे बाजरीच्या भाकरी आणि भजी. देवाला पण नैवेद्य दाखवलेला आहे मी आता जस्ट. हे पहा, देवाला पण आज फुलं आणायची आहेत आता. तरी पण देव किती सुंदर दिसायला लागलेत बघा, माझे एकदम चमकायला लागलेत. आणि इथे आता तुळशीला वगैरे द्यायचं आहे आणि गाईला. आणि हे बघा, हे अशा झालेल्या आहेत आपल्या भाकरी, एकदम छान, एकदम सुंदर बाजरीच्या आहेत आणि तीळ वगैरे लावलेला आहे मी. आणि आपली भज्जी अशी झालेली आहे. फायनल लुक आपल्या भज्जीचं हे पहा. तर अशी केलेली आहे मी भोगी. आता चुडे वगैरे बसवले असते, पण इथे कोणी नाही पण बसवायला वगैरे. आणि मला माझे चुडेच आहेत बाजारात, ते पण आता आज आणणार आहे मी जाऊन. कसंही करून चुडे तर लागतातच. आणि थोडंफार बाकीचं जे काही आहे ते करायलाच आणलेलं आहे मी, ते तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल. तर चला, अशी झालेली आहे. आता हे आल्यानंतर मग आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे करतो. आणि जर काही पुढे इंटरेस्टिंग असेल तर मी तुम्हाला दाखवते, नसता मग बघूत पुढे काय होतं काय नाही ते. तर चला, माझी भज्जी आणि भाकरी वगैरे कशा वाटल्या ते मला नक्की सांगा. चला.